Hello dear students, welcome to our third video lecture. In this video lecture we will discuss about RH Whittaker's 5 kingdom system of classification. Dear students, before you going to start our point, now let us discuss about some basic concept to related our point. Like our first concept is prokaryotic, second is eukaryotic, third is unicellular, then multicellular, then autotrophic, heterotrophic and saprophytic. Dear students, या कन्सेप्ट बद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर त्यामधील आपली फर्स्ट कन्सेप्ट आहे ती आहे प्रोकॅरियोटिक. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण प्रोकॅरियोटिक बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. त्यामधील प्रोकॅरियोटिक्स मधील प्रो मीन्स प्रिमेटिव्ह, कॅरियोट मीन्स न्यूक्लियस. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्यांच्या जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला खूप सिंपल असं स्ट्रक्चर बघायला मिळेल आणि त्यामध्ये आपल्याला ट्रू न्यूक्लियस हा अब्सेंट बघायला मिळेल आणि सेल ऑर्गनेल्स सुद्धा आपल्याला अब्सेंट बघायला मिळेल. यामधील त्यांचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी. नाव आवर नेक्स्ट पॉइंट इज युकॅरियोटिक. यामध्ये युकॅरियोटिक बद्दल बोलायचं झालं, यू मीन्स ट्रू, कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस हा आपल्याला प्रेझेंट बघायला मिळेल आणि सेल ऑर्गॅनेल सुद्धा आपल्याला त्यामध्ये प्रेझेंट बघायला मिळेल. यामधील बेस्ट एक्झाम्पल आपल्याला जर सांगायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला प्लांट्स अँड ॲनिमल हे त्याचं बेस्ट. स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज युनिसेल्युलर. Unicellular means single cell organisms or organisms which consist of only one cell. For example, like bacteria and blue-green algae. And our next point is multicellular. Dear students, multicellular means organism which consist of multiple cells or multicell, like plants, animal and the fungi are the best example of multicellular. Yes students, our next point is autotrophic. Autotrophics या वर्डला जर आपण बघायचं झालं, ऑटोट्रॉपिक्स आपण स्वयंपोषी. ऑटो मीन्स सेल्फ, ट्रॉपिक मीन्स फूड, फीडिंग, अन्नग्रहण. तर त्यामध्ये दोज ऑर्गॅनिझम्स विच कॅन मेक देअर ओन फूड आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक्स. जे सजीव, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण ऑटोट्रॉपिक म्हणणार. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो प्लांट्स, बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी. ओके, अँड आवर नेक्स्ट पॉइंट इज हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिकच्या वर्डला जर डिवाइड करायचं झालं तर त्यामध्ये हेटेरो मीन्स अदर, ट्रॉपिक्स मीन्स फीडिंग, फूड. तर जे दुसऱ्यावर अवलंबून असतात, दोज ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट मेक देअर ओन फूड कॉल्ड हेटेरोट्रॉपिक. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्याला आपण हेटेरोट्रॉपिक म्हणा, परपोषी. तर यामध्ये बेस्ट एक्झाम्पल झालं ॲनिमल. डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक मीन्स ज्या वनस्पती ह्या मृत कुजणाऱ्या वस्तूवर जीवन जगतात. त्यामध्ये दोज ऑर्गॅनिझम्स which obtain its food from decaying matter of plants and animals. जे मृत वनस्पती आणि प्राणी यांच्यावरतीच जीवन जगतात. त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल त्याचं फंगी, मशरूम अँड बेकर ईस्ट. डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज 5 kingdom system of classification by RH Whittaker. Dear students, RH Whittaker was an ecologist, American ecologist, and he divided living organisms into 5 groups in 1969. So, for this classification, he considers some criteria. In this criteria, the first criteria is complexity of the cell structure. You can see the complexity of cell structure, and you can see according to complexity of cell structure, first is a prokaryotic and second is a eukaryotic.
And the second criteria is complexity of organism. Complexity of organism. In that complexity of organism, you can see unicellular and multicellular. And the third criteria is a mode of nutrition. In that mode of nutrition, you can see first nutrition of plants. Plants are autotrophic and they prepare their food. The process is by photosynthesis. फोटोसिंथेसिस मध्ये प्रोसेस मध्ये स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. आणि ऑटोट्रॉपिक मध्ये प्लांट्स असतात, आपण त्याचं एक्झाम्पल आधी बघितलेलं आहे. या मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये सेकंड पॉइंट आहे, यामध्ये आपण फंगी बघणार. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये या ठिकाणी फंगी मध्ये येणार सॅप्रोफायटिक मध्ये. सॅप्रोफायटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे डिकेनिंग मॅटर पासून स्वतःचं फूड ऍब्झॉर्ब करतात, म्हणून त्यांना त्यामध्ये फंगी येणार. आणि मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये थर्ड या ठिकाणी ॲनिमल्स कसे असतात, ॲनिमल्स हे हेटरोट्रॉपिक असतात, जे स्वतःचं अन्न बनवू शकत नाही, ते प्लांट्स करून स्वतःचं अन्न घेणार. डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज लाईफस्टाईल. अकॉर्डिंग टू लाईफस्टाईल या क्रायटेरियामध्ये प्लांट्स आर नोन ॲज अ प्रोड्युसर, ॲनिमल्स आर नोन ॲज अ कंझ्युमर अँड फंगी आर नोन ॲज अ डिकम्पोजर. या लाईफस्टाईल नुसार आपण लाईफ प्रोसेस चालणार, प्रोड्युसर पासून डिकम्पोजर पर्यंत. डिअर स्टुडंट्स, अवर नेक्स्ट पॉइंट इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. या फायलोजेनेटिक रिलेशनशिप मध्ये कशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर मध्ये कन्वर्ट झाले किंवा प्रोकॅरियोटिक्स मधून युकॅरियोटिक्स मध्ये कन्वर्ट झाले. तर आपला पहिला पॉइंट आहे फायलोजेनिक रिलेशनशिप मध्ये सेल्युलर पासून कशा प्रकारे मल्टीसेल्युलर मध्ये फॉर्म झाले आणि नंतर प्रोकॅरियोटिक्स पासून युकॅरियोटिक्स मध्ये फॉर्म झाले. या ठिकाणी फायलोजेनिक रिलेशन आपण या ठिकाणी बघू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंट मध्ये आपण RH विटेकरने जी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याची आपण जी डायग्राम आहे, या डायग्राम वरून आपण थोडी इन्फॉर्मेशन बघूया. RH विटेकरने या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सर्वप्रथम 2 ग्रुपमध्ये या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर नुसार. त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही प्रोकॅरियोटिक्स बघू शकता, या बाजूला तुम्ही युकॅरियोटिक्स बघू शकता. सर्वप्रथम आपण प्रोकॅरियोटिक्स बद्दल बघूया. या प्रोकॅरियोटिक्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये या ठिकाणी तुम्हाला युनिसेल्युलर बघायला मिळते. आणि या युनिसेल्युलरचा जो काही किंगडम आहे तयार झालेला आहे, तो किंगडम झालेला आहे किंगडम मोनेरा. तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण, तर या ठिकाणी जे युकॅरियोटिक्स आहे, युकॅरियोटिक्स मध्ये आपल्याला युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर या दोन्ही प्रकारचे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स बघायला मिळेल. त्यामध्ये युनिसेल्युलर मध्ये या ठिकाणी जो किंगडम फॉर्म होतो तो जो आहे किंगडम प्रोटिस्टा. आणि या मल्टीसेल्युलर मध्ये जो येतात जे किंगडम्स येतात त्यामध्ये पहिला आहे आपला या ठिकाणी किंगडम फंगी. तर किंगडम फंगी मध्ये मोर इन्फॉर्मेशन घ्यायची झाली तर यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असणार, बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगी यांच्यामध्ये सेल वॉल आहेत, आपण या फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हा पिगमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही. नंतर या ठिकाणी फोर्थ किंगडम आहे किंगडम प्लांटे. यामध्ये बघायचं झालं तर सेल वॉल प्रेझेंट असतं आणि ऑर्गॅनिझम्स या फोटोसिंथेसिस प्रोसेस नुसार स्वतःचं अन्न बनवू शकतात. याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म होणार. आणि लास्ट या ठिकाणी किंगडम ॲनिमालिया बघायचं आपल्याला, आणि यामध्ये आपल्याला सेल वॉल बघायला मिळणार नाही, नो सेल वॉल. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकदा रिपीट माझ्यासोबत करायचं. यामध्ये स्टार्टिंगला लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स मध्ये. प्रोकॅरियोटिक्स मध्ये आपल्याला या ठिकाणी युनिसेल्युलर आणि त्याच्यापासून फॉर्म झालेला जो किंगडम आहे तो किंगडम मोनेरा. आणि या बाजूला युकॅरियोटिक्स मध्ये आपल्याला युनिसेल्युलर बघायला मिळेल आणि मल्टीसेल्युलर सुद्धा बघायला मिळेल. युनिसेल्युलर मध्ये या ठिकाणी जो
किंगडम फॉर्म झाला तो आहे किंगडम प्रोटिस्टा. आणि या बाजूला मल्टीसेल्युलर मध्ये या ठिकाणी 3 किंगडम आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये फर्स्ट किंगडम आहे किंगडम फंगी. यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल पण ते फोटोसिंथेसिस नुसार परफॉर्म करणार नाही, कारण यांच्यामध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट कंटेन हा नसेल. नंतरचा आहे किंगडम प्लांटे. यांच्यामध्ये सेल वॉल सुद्धा प्रेझेंट असेल आणि हे फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये परफॉर्म सुद्धा करणार. आणि लास्ट या ठिकाणी किंगडम ॲनिमलिया. यांच्यामध्ये सेल वॉल नसेल. हा चार्ट चांगल्या प्रकारे तुम्ही प्रिपेअर करा.